तर उंबरठा म्हणजे फक्त डोर फ्रेम नाही, तर एक प्रत्येक घरात येणार एक शुभ गोष्टीचा पहिला प्रवेश असतो. आज आमच्या एका साईटवर आम्ही ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पद्धतीने उंबरठा फिटिंग केला आहे. तर सगळ्यात आधी उंबरठ्याच्या खाली साधारण 1 फूट एक खोल खड्डा तयार केला जातो. यामध्ये सर्वात आधी पंचरत्न, त्यानंतर ब्राह्मणांकडून मिळालेले 2 शंखचिन्ह आणि त्यासोबत चांदीची तार ठेवली. त्यानंतर वेगवेगळ्या पवित्र वनस्पतींची पावडर, वारुळाची माती, घोड्याच्या पावलाखालची माती, हळद कुंकू, गंगाजल, गोमूत्र आणि अत्तर ही सगळी सामग्री योग्य पद्धतीने अर्पण केली. मग त्या खड्ड्यावर पितळेचे चौकट बसून तो पूर्णपणे बंद केला. आता जिथे एक्झॅक्टली ॲक्च्युअल उंबरठा आमचा बसणार होता तिथे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची आम्ही पवित्र रेती, माती जी हत्तीच्या पायाखालची, समुद्राची, घोडाच्या पायाखालची आणि इतर शुभ सामग्री आम्ही अर्पण केली. त्यानंतर हळद कुंकू, गंगाजल आणि गोमूत्र टाकून एअरलाईटमध्ये ते प्रॉपरली मिक्स केलं. आता उंबरठा बसवण्याची वेळ आली. आम्ही लॅब टेस्टेड आणि सर्टिफाईड एअरलाईट प्रॉपर क्वांटिटीमध्ये अप्लाय केला आणि त्यावर उंबरठा केअरफुली फिट केला. आता उरलेल्या जागेमध्ये अशी पूर्णपणे शुभ सामग्री भरून ॲब्रोटेपने पॅकिंग केली, जेणेकरून फिटिंग करताना मटेरियल बाहेर येऊ नये. शेवटी उंबरठा प्रॉपर प्रेस केला आणि काही वेळ त्याच्यावरती वजन ठेवलं आणि अलाइनमेंट चेक केली. अशा प्रकारे फक्त एक उंबरठा फिट नाही झाला, तर एका नवीन घराच्या शुभ सुरुवातीला एक सुंदर